धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि आपण जाऊया मॅचच्या दिशेने. रेग्युलर गटाला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थाने पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला जय पारदेव गोवे आणि दुसऱ्या बाजूला मांजारली संघ आहे, बदलापूरचा एक संघ. आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी विभागातील एक संघ आपण पाहतो. बेड ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. शतकच्या वेगाने आलेत. एका टप्प्याखेर बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतात. मिळेल सिंगल धाव. आणि आता षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी निखिल आणि प्रदीप अशी सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्या, त्यानंतर सिंगल. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना राईट आर्म वर द विकेटने ऑन साईडला मिडॉनवरून बॉल ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनच्या दिशेने. आणि आता काऊ कॉर्नर फेजमध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. वाईड स्ट्रॉंग ऑन आणि जवळ हा चेंडू अडवण्यात आलाय. त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळणार आहे. चांगलं दर्जाचं क्षेत्ररक्षण जे भोजेश्वर क्रिकेट संघ साईगाव या ठिकाणी आपण पाहतो. 2 सामने सलग 2 दिवसामध्ये त्यांनी जिंकलेत. त्यांचे अभिनंदन आपण करू. बॉल चाललाय या ठिकाणी हवेमध्ये संचार करत असताना डीपला. आणि आता चेंडू अडवण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न सुद्धा होता. जणू काही हाताला चटका लागला असेल. आणि या ठिकाणी मिळतील धाबा 2 देखील. आणि त्याच्या साथीनं प्रदीप आहेत. नीरज दर्जेदार गोलंदाजी करतात पहिल्या षटकामध्ये. पारदेव गोवे संघ आपण पाहतोय मैदानावरती खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आले. आणि आता फक्त आणि फक्त केवळ एकच धाव मिळेल. संघाची धाबसंख्या धाब पुस्तकावरती आपण पाहतोय 7 धावा आहेत. टॉस जिंकला होता टीम गोवे संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आला. चांगला बॉल कॉट बिहाइंड. फलंदाज झाला बाद. धक्का पहिला लागलाय. बॅटिंग करत असताना टीम बाजारली संघाला फलंदाज बाद. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या धावफलकामध्ये 7 आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद झालेले, प्रदीप बाद झालेत. त्याने आता त्याच्या जागेवरती नवीन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळेल. मयूर आलेत. बॅटर मयूर मैदानाच्या मध्ये इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये देखील बाद झालेत. आणि प्रदीप मैदानाच्या आतमध्ये खेळतात. कदाचित तुमचे ऑफिशियल स्कोरर जेव्हा बाद होणाऱ्या खेळाडूला जेव्हा टिक मार करतात तेव्हा त्याचं विश्लेषण होत असं. हरकत नाही आहे. लगेचच आपण चुकीची दुरुस्ती या ठिकाणी करतोय. संजय सांगळे यांना तुम्ही पाहतायत इन ॲक्शनमध्ये आहेत. आज विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली या मांजारली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. विवेक यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने वॉट स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. नितांत गरज होती टीम बाजारली संघाला धावसंख्येची. आणि आपण पाहतो आता परिचय देत असताना पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केले. बॉल सीमा पार षटकार. किती वेळ प्रदीपला तुम्ही शांत ठेवाल. आणि आता
त्यांनी मात्र आपल्या नावाचा परिचय सुद्धा दिलेला आहे. राईट मोर द विकेटने गोलंदाज विवेक. हो लाईन खराब आहे. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजावरती स्पष्ट दबाव जाणवतोय आणि आउट साईड द ऑफस्टम हा चेंडू वाईट पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. ओव्हर द विकेटने गोलंदाज विवेकला आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंगला प्रदीप. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा आणि आता या ठिकाणी डॉट बॉल टाकण्यात आलाय. षटकार आल्यानंतर वाईड पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट. धावसंख्या आता धावफलकावरती एकंदरीत 14 धावा आहेत. अभय चौधरी अगदी आपण पाहतोय दुसरा सामना गमावल्यानंतर थोडेसे नाराज आहेत. MD11 जे हनुमान जुबिलिबी बघा एक चावी या ठिकाणी हरवलेली आहे. मास्ट्रोची चावी आहे. मास्ट्रो गाडीची जर कोणाला मिळाली तर आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच जमा करा. लक्षात असू द्या कारण एखाद्या गाडीची चावी जेव्हा हरवते ना ती आपल्या एखाद्या मित्राचीच असते आणि कुठेतरी तो त्याचा शोध घेत असतो. परंतु जर कोणाला मिळाली तर आपण लगेच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये जमा करायची. हो आणखीन एक फुलर लेनचा बॉल. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. धीमा गतीचा गती थोडीशी कमी केली या बॉलवरती. गोलंदाज विवेकने संपर्क झालाच नाही आहे. डॉट बॉल आणि आता पूर्णपणे थांबवलंय. बॅटिंग करत असताना बॅट्समनना स्ट्राईक एंडला प्रदीपला. ज्या प्रदीपने षटकार मारला पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर लगेचच कमबॅक पाहायला मिळालंय ते गोलंदाज विवेकचं. संघाची धावसंख्या धावफलकावरती 14 आहे. 14 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. हो या ठिकाणी लेग स्टिक वरती हा चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. पॅडला चेंडू जरूर लागला परंतु पंच सांगतात की दिशा खराब आहे. अर्थातच बाहेर होती भरपूर आणि या ठिकाणी स्ट्रॉंग अपील सुद्धा पाहायला मिळाली. उत्साह प्रचंड आपण पाहिला आणि आत्मविश्वास कुठेतरी कमी जाणवला. लेग बाईस सिंगल धाव मिळते बॅटिंग करत असताना टीम मांजरली संघाला. भरपूर सारे मान्यवर मंचावरून या मॅचचा आनंद घेत आहेत. बॉल चालला ऑन साईडला. काऊ कॉर्नर फेन्स मध्ये आपण पाहतोय आणखीन एक धमाका या इनिंगचा. बॉल सीमा पार षटक्या. आणि सर्व पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण करतोय. सुरुवातीला आपण सन्मानित करणार आहोत आदरणीय स्वातीताई भालेराव संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा यांचा सन्मान आपण करतोय. सन्माननीय स्वातीताई भालेराव संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा आणि सन्माननीय स्वातीताई यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय आपल्या मुख्य मंचावरती. सन्मान्य स्वातीताई भालेराव संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा आणि ताईंचा विशेष सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्मान्य स्वातीताई भालेराव संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा आणि ताईंचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. सन्माननीय आयोजक त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण संपन्न करतोय. टाळ्या वाजवा विनंती आहे. आज महिला भगिनी मोठ्या प्रमाणावरती मंचावरती दाखल आहेत आणि आपल्या संस्कृतीचा एक ब्रीद आहे सन्मान नारी शक्तीचा. आणि ह्या ज्या नारी मंचावरती उपस्थित आहेत त्या मात्र अगदी राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर नाव आहेत. सन्मान्य वनिताताई जाधव सचिव भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर ताईंचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय वनिताताई जाधव सचिव भारतीय बौद्ध महासभा बदलापूर शहर आणि ताईंचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय.
तदनंतर सन्माननीय मालनताई रणखांबे संघटक भारतीय बौद्ध महासभा बदलापूर आणि ताईंचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय मालनताई रणखांबे संघटक भारतीय बौद्ध महासभा बदलापूर ताईंचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। आयु सन्माननीय भिकाजी सुराडकर साहेब खजिनदार बॅरेज रोड शाखा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय। चेक आपण करू। तिसऱ्या पंचांना विनंती आपण लवकरात लवकर या ठिकाणी चेक करायचं आहे। DRS घेण्यात आलेला आहे। सुनीलजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय। आयु भिकाजी सुराडकर साहेब कितन जाधव यांच्या शुभ हस्ते खजिनदार बॅरेज रोड शाखा साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। सिरीज OUT फलंदाज बाद। आयु प्रकाशजी उबाळे साहेब प्रचार पर्यटन प्रमुख बॅरेज रोड शाखा साहेबांचा देखील आपण सन्मान करतोय। आयु प्रकाश उबाळे प्रचार पर्यटन प्रमुख बॅरेज रोड शाखा साहेबांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। विशेष अतिथीगण मंचावरती उपस्थित आहेत आणि या स्पर्धेसाठी सर्वांचं मोलाचं योगदान आहे, त्यासाठी आपण सर्वांना सन्मानित करतोय। सर्व सन्मानमूर्ती सन्माननीय आयु प्रकाश उबाळे सर प्रचार पर्यटन प्रमुख बॅरेज रोड शाखा साहेबांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तदनंतर सन्माननीय आयु शरदजी कांबळे साहेब उपाध्यक्ष श्रावस्ती बुद्ध विहार शाखा हेंद्रेपाडा साहेबांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय। हे विशेष सन्मान सर्व मान्यवरांचे आपण संपन्न करतोय। सन्माननीय भीमाजी कदम साहेब यांचं देखील आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी झाले। त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत। तमाम मान्यवर पाहुण्यांचं या मंचावरती स्वागत आम्ही करतोय। वेलकम ऑल ऑफ यू, आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आता आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय, तिथे सन्माननीय महेश सर आपल्यासोबत जोडले जातील। धन्यवाद। धन्यवाद तुषारजी शिंदे सर। षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे। धावत संख्या धावफलकामध्ये 21 आहे। सुरुवातीला थोडीशी अडखळत सुरुवात पाहायला मिळाली। त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये विवेकच्या आपण पाहतो धावा यायला सुरुवात झाली आहे। लेटकटचा फटका पॉईंटमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, जंटल पुश केलं आणि आता या ठिकाणी एक सिंगल मिळते आहे। संघाची धावत संख्या धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22। षटक क्रमांक 3चा खेळ हा प्रगती पथावरती आहे। षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज राकेश चांगली दर्जेदार गोलंदाजी ते करतायत। हो या ठिकाणी संपर्क नाही आहे। आणखीन एक डॉट बॉल। षटक क्रमांक आपण पाहतो 3 मध्ये आहोत आणि सुंदर गोलंदाजी या ठिकाणी केली जाते। 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 22 धावा आल्या। तिसरा षटकाचा खेळ आला मिळतो। बॅटची कडा, फलंदाज बाद, कॉट बिहाइंड, आणखीन एक धक्का लागेल, फलंदाज बाद। या ठिकाणी या स्पर्धेसाठी सन्माननीय आयु भिकाजी सुराडकर साहेब खजिनदार बॅरेज रोड शाखा आणि साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेला साहेबांनी संबोधित करावं ही सर्व मंचाची विनंती आहे। आपण स्पर्धेला संबोधित करावं। सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कबीर स्मृती चषक 2025 संपन्न होत आहे। खूप छान प्रकारे इथं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे
आणि ह्या आयोजनामध्ये आपल्या ग्रामीण विभागातील जो खेळाडू आहे, हा खेळाडू चांगल्या दर्जाची एक व्यवस्था निर्माण करून, चांगल्या प्रकारचा एक ग्राउंड निर्माण करून, एक इथला चांगला खेळाडू इथला घडला पाहिजे. आणि हा एक उद्देश ठेवून या संस्थेला ज्यांनी सेवा फाउंडेशन यांनी जे क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं आहे, मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि की अशाच प्रकारचे जे सामने आहे आपल्या भविष्यामध्ये आपल्या या भागामध्ये आपल्या खेळाडूंना उत्तेजन देण्याकरता, प्रोत्साहित करण्याकरता निर्माण केले पाहिजे. आणि म्हणून मी सेवा फाउंडेशनचं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद साहेब. आणि तदनंतर मी विनंती करतोय सन्मान्य स्वातीताई बालेराव, संस्कार सचिव ठाणे जिल्हा महिला शाखा भारतीय बौद्ध महासभा, आणि ताईंना देखील विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी या स्पर्धेला संबोधित करावं, ही विनंती आहे. सर्वांना सर्वप्रथम सविनय जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. आज या ठिकाणी या एरंजड गावामध्ये सेवा फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून या कबीर स्मृती चषक या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि खूप सुंदर असं आयोजन या आयोजकांनी केलेलं आहे. प्रथम मी सर्व आयोजकांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. खूप खूप त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि धन्यवाद करते. कारण प्रत्येक व्यक्तीला काही ना काही छंद असतो, प्रत्येकाच्या हॉबीज असतात आणि तो छंद जोपासण्याचा आपल्याकडे एक वेगळा मार्ग असतो. सर्वांनाच छंद जोपासायला मिळतो असं नाही, परंतु या सेवा फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून ज्यांनाही कुणाला क्रिकेटची आवड आहे किंवा त्यांच्या या प्रत्येक गोष्टीला उत्तेजन द्यावं आणि या क्रिकेट संघामध्ये त्यांच्या छंदामध्ये त्यांचा छंद जोपासून त्यांनी जास्त उंच भरारी घ्यावी आणि महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताच्या बाहेरसुद्धा या एरंजाड गावच्या टीमचं नाव जावं अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करते. आणि आज या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे कबीर स्मृती चषक 2025 या कार्यक्रमामध्ये जे सर्व मान्यवर आहेत आणि जे खेळाडू आहेत त्यांनी खूप छान असं खेळावं आणि आपल्या खेळाडू वृत्तीला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि आपलं नाव पुढे जावं, सगळीकडे आपल्या नावाचा गवगवा व्हावा अशी मी या ठिकाणी त्यांना सदिच्छा व्यक्त करते आणि माझ्या 2 शब्दांना विराम देते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद ताई. तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी भेट दिली त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार. आणि पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील आपण सर्वजण उपस्थित राहाल हीच सर्वांना विनंती आम्ही करतोय. विकेट इथे आली आहे. खरं तर एक शेर सांगण्याचा प्रयत्न मी सर्व मंचाला करेल. विकेट गेली, थोडा वेळ आपल्याकडे, थोडंसं प्रिपेअर करतो, थोडंसं 1-2 सेकंद मला द्या. पायाची धूळ होतो आम्ही, आम्हाला आकाश बनवलं. पायाची धूळ होतो आम्ही, आम्हाला आकाश बनवलं. छोट्याशा नदीचा प्रवाह आम्ही, आम्हाला अथांग सागर बनवलं. अरे माणसात जन्मून सुद्धा जनावरांचं जीणं जगत होतो आम्ही. माणसात जन्मून सुद्धा जनावरांचं जीणं जगत होतो आम्ही. मानवातल्या त्या महामानवानं आम्हाला माणूस बनवलं. मानवातल्या त्या महामानवानं आम्हाला माणूस बनवलं. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स मॅडे सर. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. आणि बादशा दिशेने आपण जाणार आहोत कारण आता धावसंख्या धावफलकावरती 22 धावा आहेत. 4थ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती या पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आणखीन एक चेंडू डॉट टाकण्यात आलाय. गोलंदाजांचं सध्या तरी वर्चस्व पाहायला मिळते तुषार शिंदे सर या सगळ्याच मॅचमध्ये. सुरुवातीला 2 सामने आपण वेगळ्या हाफमधून पाहिले, यानंतर रेग्युलर गटामधून हा पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय.
बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि आता उचलून फेकतील दरम्यान 2 धावा मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. आणि या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 वरती आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर दीपक आहेत, ज्याला मिळाल्या 2 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती आहे. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. षटकातील काही चेंडूचा खेळ बॅलन्स. अनुज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेटने साईड गोलंदाजी टाकत असताना आपण पाहतोय अगदी चेंडू पडल्यानंतर आउटसाइड द ऑफस्टम हा चेंडू पिचिंग झाला आणि आता अंपायर सिग्नल बाईट बॉल. अबांतर धावी ते मिळते आणि अबांतर धावेने टीमची टोटल 25 धावा आहेत. सुरुवातीला असं वाटलं होतं की जेव्हा प्रदीप मैदानाच्या मध्ये होते षटकार आल्यानंतर की धावांचा ओघ वाढवला जाईल, धावा चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतील. परंतु त्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज जे बाद होत गेले ना, धारा तिरती पडलेत आणि आता 2 सलग बॅक टू बॅक वाईड बॉल टाकण्यात आलेत. संघाची धावसंख्या डबल कवती 26. 4थं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपण पाहतोय. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 20-25 पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी विशेष उपस्थिती दाखवली आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत सुद्धा आपण करू, कारण आजच्या रात्रीमध्ये चांगल्या मॅचेस आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या बेल्टमधील दिग्गज संघ आज या क्रीडानगरीमध्ये खेळणार आहेत. फलंदाज होईल बाद, यष्टा दाखवलेत, क्लीन बॉल, आणखीन एक धक्का, विकेटचं पतन. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 14 प्रगती पथावरती. अनुज हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली दर्जाची गोलंदाजी अनुजने सुद्धा केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 होत्या, त्यानंतर विवेकच्या विरोधात पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की धाबा पुढे जातील, भरपूर धाबा बनल्या जातील. परंतु खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण आहोत. पूर्णपणे धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न आता सगळे गोलंदाज करतात. मग राकेश असतील, त्यानंतर अनुजचं सुद्धा कौतुक व्हायला हरकत नाही आहे. जरी त्यांनी चेंडू एक्स्ट्रा टाकले असतील, परंतु मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज अनुज करतायत. षटकातील शेवटच्या काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. धावसंख्या डबलकामध्ये आपण पाहतो अद्यापर्यंत 27-27. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्ज. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवण्यात आलाय, मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपलेला आहे. 5 षटकांची मॅच आपण पाहणार आहोत आणि दर्जेदार खेळ आजच्या रजनीमध्ये आपल्याला सर्वांनाच अनुभवायला मिळेल. कारण आज वेगवेगळ्या बेल्टमधून वेगवेगळ्या विभागातून संघ दाखल होतात. चला पाण्याची पूर्तता करा. टुबलतमॅन किंवा या ठिकाणी आमचे काही खेळाडू सहकारी असतील त्यांना विनंती केलेला, पण लवकरात लवकर पाणी घेऊन मैदानामध्ये आपण दाखल व्हायचं. 4 षटकांचा खेळ, ड्रिंक्स ब्रेक होईल काही मिनिटांचा आणि खेळाडू बसतील पाणी पित. तोपर्यंत ऐकूया DJ गणेश यांच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
आज आपण पाहतो राकेश शलेत सांघिक कोट्यातील 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी धाबा फलकावरती एकंदरीत 4 षटकामध्ये 28 आहेत. शेवटच्या षटकामध्ये धाबा बनवावाच लागतील टीम माझारली संघाला, कारण प्रतिस्पर्धी संघ जय पारदेव गोवे हा संघ एक मोठा संघ आहे. त्याच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतोय फक्त दिशा दिली, बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वायर लेगला, जणू काही गवताच्या गालीच्याला आग लावत बॉल सीमा पार. चार धावा लागलेत आणि आता स्लॉगरच्या षटकामध्ये धावा यायलाच हव्यात, कारण हे अन्यमारीचं षटक असे प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि आता पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो फक्त दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला, बॉल चालला सीमा पार, धावा मिळतील 4 या धावसंख्येने 32 वरती पोहोचलाय तो मांजरली हा संघ. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये टॉस गमावल्यानंतर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न करायचा होता, सिंगल तर कंप्लीट झाले, सेकंडचा कॉल आणि आता दुसऱ्या धावेसाठी विजय राणे यांनी मात्र नकार दिलाय. जेडी या नावाने परिचित असलेले खेळाडू आहेत विजय राणे आणि त्यांच्याच आज नेतृत्वाखाली हा संघ खेळतोय. कित्येक वेळा आपण दोस्ती प्रीमियर लीग सुद्धा त्यांच्या वतीनं पाहिलेली आहे. बदलापूर वेस्ट पश्चिम या विभागामध्ये षटक क्रमांक 5चा खेळ, पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आली आहे. 4 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे, एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता नक्की घडलं काय पाहावं लागेल. फलंदाज होईल बाद, 1 मोर विकेट डाऊन. या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. मैस्टामिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला, परंतु आता 2 धावा घेण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही आहे. कारण चेंडू गॅदर करण्यापर्यंत आपण पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर एक टप्पा चेंडूला गॅदर करण्यात आला, त्यानंतर डायरेक्ट हिट करण्यात आली, बॅकअपला कोणी नव्हतं आणि या 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत टीम माझारली संघाला. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 36 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल, स्ट्रायकरला विजय, जेडी मैदानावरती खेळतात. शेवटच्या 2 बॉलवरती किमान एखादा मोठा फटका जरी आला तरी एक चांगली टोटल बनवू शकते. 40+ जाण्याचा प्रयत्न करावाच लागणार आहे, परंतु आता पूर्णपणे या मॅचवरती जय पारदेव गोवे संघाने पकड मजबूत केली आहे. चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल कदाचित आपण पाहतोय काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे, परंतु त्या ठिकाणी सुद्धा अक्षरशः डॉमिनेट केले जातात. स्विंग आणि मिस, चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर आला आणि लेग कटर या ठिकाणी आपण पाहतोय हा चेंडू पाहायला मिळाला. बॉल अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो तोपर्यंत डॉट बॉल. शेवटचा बॉल या सत्रातील आपण पाहतोय 36 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच वहेले आणि भावाले बी या 2 टीम दरम्यान तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल, गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुढे सरसावलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, डीप मध्ये शतरक्षक चेंडूला अडवत आहेत, तोपर्यंत 2 धाबा मिळतील. आणि आता शेवट या ठिकाणी आपण पाहतोय 2 धाबा मिळालेत. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या धाबा पुस्तकामध्ये आपण पाहतो 38 धाबा आहेत. 39 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 39 धाबा
द्वितीय सत्रामध्ये चेस केला जातील. जय पारदेव गोवे संघाच्या वतीनं की मांजरली संघ डिफेंड करेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी या कॉमेंट बॉक्समध्ये द्वितीय सत्रामध्ये येतील राहुलजी चव्हाण सर. तत्पूर्वी या कॉमेंट बॉक्स आणि या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय ज्यांचा आवाज आपण ऐकतोय ते तुषारजी शिंदे सर जोडले जातील. कारण टॉस या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा होणार आहे. एका बाजूला वेहेले तर दुसऱ्या बाजूला भावाळे बी या दोन संघादरम्यान. सन्मान्य उमेशजी गायकवाड साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. बदलापूर शहराचे ते RPI आठवले गटाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालं. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि वेहळे आणि भावाळे बी दोन्ही संघाचे संघनायक आपला विनंती आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. या सर्वांना आपण पाहिलं तर बेले संघाचे नामांकित उद्योजक अर्थातच वेळे गावावरून या ठिकाणी या स्पर्धेला पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सन्माननीय प्रतीकजी पाटील साहेब यांच्या क्रीडानगरीमध्ये आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. दादांना विनंती राहिला आपण या मंचावरती आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. टॉस आपण संपन्न करतोय. कॉल लाऊडली करायचा. छापा कॉल आहे. यस आणि काटा आलाय. मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. आपण दोघांसोबत बातचीत करणार आहोत. वेहळे संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असणार आहे? आम्ही बॅटिंग करू. 5 षटकांची मॅच आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय खूप कमी संघनायक घेतात. आपण का घेतलात? नाईटची मॅच आहे आणि आम्ही चांगला स्कोअर करू आणि त्यांना नंतर डिपेंड करण्याचा प्रयत्न करू. रन्स ऑन बोर्ड तुम्हाला जायचं आहे. या मॅचमध्ये जर भावाळी संघाने टॉस जिंकला असता निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. निर्णय तुमच्या पथ्यावरती पडला असं म्हणायला वाव मिळतो. हो नक्कीच. एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप छान आहे आणि नाईटची टुर्नामेंट असल्यामुळे खेळायला मजा येईल. आयोजनाबद्दल अगदी संक्षिप्त ऐकायला आवडेल. मागच्या टायमाला पण आम्ही इथे खेळलो होतो आणि आयोजन या ग्राउंडला खेळायला वेगळीच मजा आहे आणि ग्राउंड खूप छान आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट अँड शो द गुड गेम क्वालिटी क्रिकेट. इथे वेहळे संघाने टॉस जिंकलाय. ते प्रथम बॅटिंग करतील. याचा अर्थ भावाळे बी संघ गोलंदाजी करताना पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुलजी चव्हाण आपल्यासोबत जोडले जात आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. रेग्युलर गटाला सुरुवात झाली. खरं तर पहिला सामना आपण पाहतोय जय पारदेव गोवे. खरं तर सरवली गावचे उद्योजक हर्षजी चौधरी साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हर्ष दिलेवन जय पारदेव गोवे विरोधात जर्मन मांजरली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच पाहायला मिळेल.
नेक्स्ट मॅचमध्ये बाबाळे बी संघ तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर नित्या 11 या दाबानं संघ मैदानावरती खेळणार आहे. बंटी मेहर यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल बाबाळे बी आणि त्याच्या विरोधात बेहेडे. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला तुम्ही पाहता बॅटर सुमित आणि त्याच्या साथील अमोल ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज संजय. दोन्ही टीमला विश्वास बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल, पहिलाच बॉल मागचा पाय वाकवलाय आणि षटकार दाखवलाय. बॉल चाललाय डीपॅकॉट स्कोर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. केले संजयचं भव्य स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. षटकार. तो 8 धाबा पलकावरती जोडले गेल्या. या मॅच मध्ये टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. खरं तर 38 धाबा बनल्या आणि आता 39 धाबाचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल. टॅप करण्याचा प्रयत्न होता. कबरचा खेळाडू पुढे सरकतोय. बॉलला उत्तम फेक करेल. दरम्यान मिळेल ती एक चिक्की सिंगल आणि आता सिंगलच्या साथीला धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना स्कोरबोर्डवरती 9 धाबा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. हर्षद तेलेपन जय पारदेव गोवे विरोधात तुम्ही पाहता संघ मैदानावरती खेळतोय जर्मन मांजरली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. संजय राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे देखील मिळेल आणि आता त्या सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 10 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 39 धावांचं बापक लक्ष या मॅचमध्ये. आता त्याच लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेमाने चांगली बॅटिंग हेतू करावी लागेल. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी चांगली करावी लागेल. कारण या मैदानावरती आपण पाहतोय खरं तर धाबाचे स्वतःना थोडंसं प्रॉब्लेम होतोय. त्यामुळेच की काय संघ अडचणीत सापडत आहेत आणि म्हणून तर की काय ते मात्र आपण पाहतोय वेले संघानं टॉस जिंकत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 मिळतील 4. येतो चौकार. चौकार ठोकला आणि चौकारच्या साथीनं आता धावफलक देखील वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 14 धावा फलकावरती तुम्हाला पार भेटतील. 10 क्रिकेट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्वाटिबित खिलाडी याच वाक्यावरती ठाम असताना आपण पाहतोय. खरं तर 10 क्रिकेट लाईव्ह पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात आणि कुलांची राजाराम म्हात्रे असतील, धनराजी म्हात्रे असतील यांच्या माध्यमातून खरं तर या वाहिनीचं थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. आमचे धनेशजी म्हात्रे जे मात्र लीड करतात. गोविंद कामत, रोहित रॉय, विजय पगारे कॅमेरामॅनच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर भरपूर मेहनत असते 10 क्रिकेटसाठी आणि त्यामुळेच की काय त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल षटक क्रमांक पहिला इथे मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या अगदी 39 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 15. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती धावा तुम्हाला पार मिळतील 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. षटक क्रमांक 2चा खेळ प्रगतीपथावरती आहे. प्रशांत आले गोलंदाजी मार्गवरती.
39 धाबाचं लक्ष होतं या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धाबा तिथे वसूल केल्या आणि आता षटक क्रमांक 2 दाखल होतोय गुरुदास. रणवीर रिदममध्ये थोडंसं अडथळा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅचमध्ये. खरं तर जयमान मांजर्ली विरोधात संघ खेळतोय मैदानावरती जय पारदेव गोवे. राईट अमोर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचून मारलाय. फाईन लेगला क्षेत्र मोकळा आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4. चौकार आलाय आणि आता चौकाराच्या साथीने धावफलक वेगाने पुढे सरकेल. त्यानंतर नीरज यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावरती खेळत असताना. हर्षद दिलेबन जय पारदेव गोवे आणि त्याच्या विरोधात जर्मन मांजर्ली या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. रेग्युलर गटातून पहिला सामना खरं तर एक मोठी मॅच आपल्याला एन्जॉय करायला जरूर मिळते. परंतु या मॅचमध्ये मी म्हणेन थोडंसं आता पार्ट जड झालंय टीम गोवे संघाच्या बाजूने. परंतु जर्मन मांजर्ली संघ देखील कमी लेखून चालणार नाही, कारण नेहमीच चांगली कामगिरी त्यांनी केली आहे बदलापूर नगरीमध्ये येत असताना. आपण पाहतोय गोवे संघ देखील एक फायनल अंबेशिवच्या मैदानावरती त्यांनी जिंकली आहे. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ आपण पाहिलाय. टीम गोवे संघाचा फटका चांगला आहे. स्कोअर लेगला खेळलाय. क्षेत्र मोकळा आहे. बॅकहँड एरिया. बॉल चाललाय दुसऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल 4. यावेळेला चेंडूला मात्र जाऊन दिलं. पंच वळतात. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावफलकावरती ॲड होईल आणि धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती तुम्हाला पार मिळती आहे 24. 24 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. नेक्स्ट मॅच बाबाळे बस संघ जो मात्र रणजित पाटील यांचा संघ तुम्हाला पार मिळेल. योगेश भालेकर, सूरज केने आणि त्यांच्या विरोधात भावेश थळे, विजेंद्र पाटील अशी लढत तुम्हाला पार मिळेल. केतन मुकादम सारखा एक चांगला खेळाडू तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना दिसेल. डॉटबॉलची समाप्ती होत असताना खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसतोय. सुमितच्या साथीने आपण पाहतोय मैदानावरती खेळाडू तुम्हाला पार मिळेल. अमोल ही जोडी मैदानावरती अजूनही उभी आहे, जी मात्र सलामीला दाखल झाले. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट आतापर्यंत सुमितने दाखवलाय. चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. इथे देखील भवऱ्यासारखा गोल गोल फिरला होता. जणू काही बॉलला मात्र फेकून द्यायचं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु व्यवस्थित संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉल. आदित्य सोनावणे साहेब आणि त्याच्या साथीनं आसिकजी गायकवाड यांचं अकबर झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मानस सोनावणे देखील आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित. खरं तर ही स्पर्धा भरवण्यासाठी आपण पाहतोय सीमा संस्था फाउंडेशन महाराष्ट्र राज्य बदलापूर अध्यक्ष सुनीलजी जाधव साहेब असतील, त्याच्या साथीने आपण पाहतोय केतनजी जाधव जे सचिव आहेत आणि त्याच्या साथीने आमचे गौतमजी सोनावणे जे सदस्य आहेत आणि खास करून या स्पर्धेमध्ये ज्यांनी अफाट मेहनत घेतली ते आमचे जवळचे मित्र. यावेळेला फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला चाललाय षटकार.
होतो खरं तर आयोजन कमिटीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपण मेहनत घेतली. मग संस्थापक अध्यक्ष आमचे सुनीलजी बंडू जाधव साहेब असतील, उपाध्यक्ष विनोदजी मधुकर सोनावणे साहेब असतील, सचिव केतनजी किरण जाधव साहेब आणि त्याच्या साथीनं खजिनदार अभय राजदत्त सोनावणे साहेब असतील, त्यांच्या साथीनं सहखजिनदार संतोषजी बुधाजी सोनावणे, सदस्य आमचे गौतमजी सुरेश सोनावणे आणि ॲडव्होकेट आनंद भास्करजी सोनावणे जे वकील आहेत पेशाने, त्यांच्या साथीनं सदस्य आमचे सिद्धेश जयराम सोनावणे आणि तेजस्वी रघुनाथ जाधव यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खरं तर भरपूर मेहनत घेतली आहे. तेजस्वी रघुनाथ जाधव देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आयोजकाच्या भूमिकेत आहेत, त्यांचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. सर्व आमचे आयोजन नियोजन कमिटी ज्यांनी अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये घेतली आहे, त्यामुळे त्यांचाही आम्ही उल्लेख वारंवार करतो. खरं तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक चार्जिंग स्कूटी आपल्याला जरूर पाहायला मिळेल, ती देखील आज जोडली गेली आपल्यासोबत. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न झालाय, 2चा खेळ संपन्न झालाय आणि आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची टोटल आता पुन्हा एकदा चौकार ॲड होतोय धावफलकावरती. धाबा आणि धाबा आपल्याला पार मिळतील बॉल सीमा पार, चौकार 35 धाबा. खरं तर संस्थेचे उपाध्यक्ष होते आमचे कबीरजी सोनावणे, जे आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या नावाला कुठेतरी उजळा देण्याचं काम केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. ही स्पर्धा खरं तर इथे भरवली आहे. 17 चेंडू आणि 4 धावाची गरज. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, खेळाडू उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अखेर सुमितला इथे मात्र मैदान सोडावं लागतं. हा पहिला धक्का मैदानावरती लागेल, परंतु आता नवीन बॅटर मैदानावरती नीरज. कामाची गरज आहे. नवीन बॅटर मधल्यावरती नीरज आता दाखल झालेत या मॅचमध्ये. गुणता सज्ज होते पुन्हा एकदा राईट मारतो विकेट. फुल टॉस बॉल ऑन साईडला खेचलाय. MS धोनी स्टाईलनं सामना फिनिश केलाय. नीरजच्या बॅटमधून षटकार येतोय. सामना जिंकलाय टीम हर्ष दिले म्हणजे पारदेव गोवे संघानं. अभिनंदन.